जय हरी माऊली. आता आपण इथे चंद्रभागेच्या तीरावरून इकडे चाललेलो. इथं बरेच भाविक भक्त असे भक्त पुंडलिकाच्या दर्शनासाठी चाललेले. जय हरी माऊली. कुठून आले? नगर 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 पायी आले का? पायी पायी. कोणती दिंडी आहे तुमची? मार्कंडेय मार्कंड माव. आणि तुम्ही आता किती दिवसापासून चालत होते? 12 दिवस झाले. आणि महाराज मला एक सांगा की काल पाऊस झाला इथं. इथं सगळं चिखल झालाय, अव्यवस्था झाली. काही वाटत नाही तुम्हाला त्याच्याबद्दल? वाटतंय, परंतु आता नैसर्गिक बाब आहे, त्याला काय करू शकतो. आणि तुम्हाला इथे येऊन काय वाटतंय? इथे येऊन एक आत्मिक समाधान वाटतं, म्हणूनच येतात ना. आनंद वाटतोय. चंद्रभागेमध्ये आंघोळ केली की तुम्ही? चंद्रभागेत आंघोळ केले, हा. पण तिथे पाणी सुटायला पाहिजे होतं, शासनाने सोडलं नाही. तर पाण्याची थोडीशी खराब अवस्था आहेच ना. अशा प्रकारे शासनाने इथं पाणी सोडलं पाहिजे होतं असं एका भाविकाचं म्हणणं आहे. पण अत्यंत उच्च आणि अत्यंत खूप भक्तिभावाने हे लोक भक्त पुंडलिकाच्या मंदिराकडे चाललेले. आणि आता आपण अजून एक भाविकाशी, एक वारकऱ्याशी बोलू. जय हरी माऊली. जय हरी. कुठून आले? आम्ही उरली कांचन. उरळी कांचन. हे हिंगणगाव म्हणून. पायी आले? हो, पायी आले. किती दिवस चालले? आता 17वा दिवस आहे ना. 17 दिवस. हा. 17 दिवस चालले. थकले नाही का महाराज? नाही ना, खायला काय आता शेती कामात आहे आम्ही. तुम्ही आता चंद्रभागेवर चालताय? हो. आणि आंघोळ केली तुम्ही? आंघोळ बिंघोळ केली. आता कुंडलिकाचं दर्शन घेऊन पंढरपूर विठ्ठलाला भेटायचं. पांडुरंगाचं दर्शन घेणार? हो. काय मागणार पांडुरंगाला? काय नाही, आपल्याला सुखी ठेव, दुसरं काय मागायचं आपल्याला. अशा पद्धतीने वारकरी जे सगळ्यांना सुखी ठेव असंच मागणं मागताय. इथं एक महिला भाविक आजी चाललेले. आजी जय हरी. जय हरी. कुठून आले? वडगाव शरीफ पुणे. हा का? पै आले? पै आले का? हो. नाही, आता रात्री आलोय आम्ही. रात्री आले का? हो. दिंडीत नाही आले? दिंडीतच आहे. दिंडीतच आले ना? हो हो. मग तुम्ही थकले नाही का चालून? नाही काय थकायचंय, त्याचा आनंद लुटायचा. आनंद लुटायचा. हो पांडुरंगाचं नाव घेत हो आंघोळ केली चंद्रभागेत? हो केली ना. हो का? आता काय करणार आहे? आता नगर प्रदक्षिणा मारणार. नगर प्रदक्षिणाला चालले. हो माऊली, मला एक सांगा की आता तुम्ही इथं पंढरपूरला आले, हो. आता पांडुरंगाकडे काय मागणार आहे? काय नाही, तुझंच चिंतन आयुष्यभर राहू दे. तुझं चिंतन आयुष्यभर राहू दे असं हे माऊलीचं म्हणणं आहे. स्वतःसाठी काही नाही मागता, फक्त हरिनामाचा गजर करत हे लोक सगळे चंद्रभागेच्या तीरावरून चाललेले. चंद्रभागेचा हा कड आहे आणि ते सगळे लोक आनंदाने आणि भक्तिभावाने, खूप अव्यवस्था इथे निर्माण झाली. रात्री पाऊस झालेला आहे तरी पण हे लोक खूप आनंदात, उत्साहात सगळ्या परिस्थितीवर मात करून हे लोक चालले. इथं काही तरुण मंडळी चाललेली. तरुण मंडळीशी आपण बोलू. जय हरी माऊली. जय हरी. जय हरी. काय कुठून आले? चला 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 पटापट चला. दिंडीत आले? किती दिवसापासून चालताय? किती दिवसापासून चालताय? लवकर. असे एक महिन्यापासून काही भाविक चालताय आणि अत्यंत उत्साहाने. आणि दही अंडीचा कार्यक्रम चालू आहे. दही अंडीचा कार्यक्रम चालू आहे. दही अंडीचा कार्यक्रम चालू आहे. महिला आणि नाचताय, आनंदाने नाचताय. दही अंडीचा कार्यक्रम चालू आहे. कार्यक्रम सुंदर असं 16 इथं चालू. भाविक भक्त अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने थर लावताय. अत्यंत विलोभनीय आहे चंद्रभागेवरचं दृश्य. अत्यंत सुंदर भक्तिरसात डुबलेले वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात हे इथं थर लावून दही अंडीचा कार्यक्रम साजरा करताय. जय हरी माऊली.